नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत पपई लागवडीविषयी माहिती। तर शेतकरी बंधूंनो, पपईची सुरुवात प्रामुख्याने साऊथ अमेरिका या ठिकाणी झाली। त्यानंतर संपूर्ण जगभर याचा प्रसार झाला आणि आज आपल्या भारतातही पपई लागवड केली जाते। पपई लागवड करताना 18 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर पुरेसे आहे, पण 35च्या वर जर टेम्परेचर राहिलं तर शेंडा आकसतो आणि झाडं व्हायरसकडे जातात। त्यानंतर कमीत कमी 2 ते 3 ट्रॉली शेणखत टाकून घ्यावं। पपई लागवडीत अंतर हे 8 बाय 6 असावं, तसेच ड्रीप पण दोन्ही बाजूने असावी। एकरी 900 पपई झाडांची आपण लागवड करू शकतो। पपईला मोठा धोका हा व्हायरसचा असतो, यामध्ये पांढरी माशी कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं। त्याचबरोबर प्रामुख्याने मवा यालाही कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे। रोगांचा अटॅक थांबवण्यासाठी एकाच प्रकारचे औषध वापरत गेला तर त्याचा रिझल्ट येत नाही, त्याचबरोबर त्या कीटाणू विषाणूवरती कंट्रोल येत नाही। यामध्ये करप्याचाही मोठ्या प्रमाणावर धोका असतो, त्यामुळे 10 दिवसातून 15 दिवसातून स्प्रे झाला पाहिजे। पपई हार्वेस्टिंग करताना साधारणतः फळ जरासं पिवळं व्हायला पाहिजे, तिथून पुढे आपण याचा हार्वेस्टिंग करू शकतो। त्याचप्रमाणे जर योग्य नियोजन झालं तर एकरी 50 ते 70 टन आपण उत्पादन घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पपई लागवडीविषयी माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। त्याचबरोबर आमच्या Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करायला विसरू नका।